बेलेबल ऑफेन्स असेल तर पोलीस तुम्हाला लॉकअपमध्ये टाकू शकतात का? बेलेबल ऑफेन्समध्ये तुम्ही बेल द्यायला तयार असाल तरी सुद्धा तुम्हाला पोलीस डिटेन करू शकतात का? जर असे झाले तर काय करायला पाहिजे? या अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नांना तसेच सामान्य माणसाला हतबल व मनस्ताप देणाऱ्या पोलिसी कारवाईबद्दल आपण माहिती करून घेणार आहोत आजच्या या एपिसोडमध्ये. नमस्कार, मी ॲडव्होकेट राकेश सोनटके जस्टिस फॉर ऑल मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. अशी सिच्युएशन कोणत्याही व्यक्तीसोबत घडू शकते. या सिच्युएशनला आपण एका केसवरून माहिती करून घेणार आहोत. या केसमध्ये पिटिशनरचा हजबंड हा एक म्युझिक टीचर असतो. समाजामध्ये त्याची इज्जत असते आणि मागील 20 वर्षापासून म्युझिक टीचर म्हणून तो काम करत असतो व त्याची निष्कलंक अशी कारकीर्द असते. परंतु मुंबईतील मलाड या पोलीस स्टेशनमध्ये 2 जून 2023ला म्युझिक टीचर नितीन संपतवर 0 FIR रजिस्टर्ड होते. तेव्हा रात्री 8 ते 9च्या सुमारास नितीन संपत हे त्या पोलीस स्टेशनला जातात. तेथे त्यांना सदरची FIR ही तारदेव पोलीस स्टेशनला ट्रान्सफर केल्याचे माहिती पडते. ती FIR त्यांच्यावरती अंडर सेक्शन 354A 509 IPC अंतर्गत रजिस्टर्ड करण्यात येते आणि हे दोन्ही ऑफेन्स बेलेबल ऑफेन्सेस आहेत. ती 0 FIR ट्रान्सफर झाल्यानंतर 7 जुलै 2023ला ती तारदेव पोलीस स्टेशनला रजिस्टर्ड करण्यात येते. याच 7 जुलैला तारदेव पोलीस स्टेशन यांच्याकडून सेक्शन 41A CRPCचा नोटीस इश्यू केला जातो नितीन संपतवरती. त्यानंतर 17 जुलैला नितीन संपत व त्याचे वकील हे तारदेव पोलीस स्टेशनला व्हिजिट करतात. तिथे गेल्यानंतर नितीन संपत घाबरतात, कारण त्यांना जाणीव झालेली असते की पोलीस त्यांना अरेस्ट करतील म्हणून. त्यांचे वकील बेल द्यायला तयार होतात. तसं ते वकील रिटर्न सबमिशन सुद्धा पोलीस स्टेशनला करतात आणि याकरिता त्यांचे वकील सिनियर पोलीस इन्स्पेक्टरला सुद्धा भेटतात. परंतु त्याच दिवशी म्हणजे 17 जुलैच्या रात्री 9:30 वाजता नितीन संपत यांना अरेस्ट केले जाते. तेथे वकिलांनी पोलिसांना समजवण्याचा खूप प्रयत्न केलेला असतो की ऑफेन्स बेलेबल आहे आणि आम्ही बेल घेण्यास तयार आहोत. तरी सुद्धा नितीन संपत यांना इल्लिगली डिटेन करण्यात येते. तेथे नितीन संपत हे पोलिसांना पूर्णतः कोऑपरेट करून राहिलेले होते. तरी सुद्धा पोलिसांनी जाणीवपूर्वक त्यांना इल्लिगली डिटेन केले. त्यामुळे दुसऱ्याच दिवशी म्हणजे 18 जुलै 2023ला नितीन संपत यांची वाईफ नीलम संपत यांनी हायकोर्टामध्ये धाव घेतली. त्यांनी तिथे रिट पिटिशन दाखल केली आणि त्याच दिवशी त्यांनी 10:30 वाजता कोर्टामध्ये मेन्शन सुद्धा केलं आणि त्याच वेळी तारदेव पोलीस स्टेशनच्या पोलिसांना दुपारी 2:30 वाजता हजर होण्याचे फरमावण्यात आले हायकोर्टाकडून. व तेव्हा हायकोर्टाने पोलिसांना 1 ऑगस्टला ॲफिडेव्हिट इन रिप्लाय दाखल करण्याचे डिरेक्शन्स दिले. त्यानंतर 1 ऑगस्ट 2023ला सरकारी वकिलांनी सिनियर इन्स्पेक्टर विवेक शिंदे यांचे ॲफिडेव्हिट इन रिप्लाय कोर्टामध्ये सबमिट केले. त्याची एक कॉपी पिटिशनरला देण्यात आली. तेव्हा पिटिशनरने 2 ॲफिडेव्हिट सबमिट केले. एक ॲफिडेव्हिट म्हणजे स्वतः पिटिशनरचे आणि दुसरे ॲफिडेव्हिट म्हणजे नितीन संपत यांचे. या दोन्ही ॲफिडेव्हिटमध्ये 17 जुलै आणि 18 जुलैला काय घडले, एक्झॅक्ट काय घडले याचे डिटेल्स दिलेले होते. नितीनच्या ॲफिडेव्हिटमध्ये त्याला कसे इल्लिगली डिटेन केले, तसेच मेंटली आणि फिजिकली कसे टॉर्चर केले याबद्दलचे डिटेल्स दिलेले होते. त्याने त्या ॲफिडेव्हिटमध्ये नमूद केले होते की त्याला कसे इतर क्रिमिनल सोबत सुद्धा ठेवण्यात आलेले होते. तेव्हा त्या क्रिमिनल्सनी आणि पोलिसांनी कसा त्याला त्रास दिला. त्यानंतर रात्री 1ला 7 वाजता लॉकअपमध्ये त्याला ठेवण्यात आले. या 7 वाजता लॉकअपमध्ये त्याला दुसऱ्या दिवशीच्या 11 वाजेपर्यंत, सकाळी 11 वाजेपर्यंत ठेवण्यात आलेले होते. त्यामुळे दोन्ही पोलीस स्टेशनचे म्हणजे तारदेव पोलीस स्टेशन आणि 7 वाजता लॉकअपचे CCTV फुटेज पिटिशनरने प्रिझर्व्ह करण्याची रिक्वेस्ट केली. त्यानंतर सरकारी वकिलांनी हायकोर्टाला वेळ मागितला. परंतु त्याच वेळी पोलिसांवरती जे सिरियस ॲलिगेशन्स लावण्यात आलेले होते पिटिशनमध्ये, त्या संबंधात DCP अकबर पठाण यांना तारदेव पोलीस स्टेशनचे 17 जुलैच्या दुपारी 3 वाजतापासून ते 18 जुलैच्या 3 वाजेपर्यंतचे CCTV फुटेज, त्याचबरोबर 7 वाजता लॉकअपचे 18 जुलैच्या सकाळी 1 वाजेपासून ते दुसऱ्या दिवशीच्या 1 वाजेपर्यंतचे CCTV फुटेज प्रिझर्व्ह करण्याचे फरमावले. त्यानंतर सरकारी वकिलांनी कोर्टाला पुन्हा वेळ मागितला.
1 ऑगस्टला सरकारी वकिलांनी सिनियर पोलीस इन्स्पेक्टर विवेक शेंडे यांचे ॲफिडेव्हिट इन रिप्लाय कोर्टामध्ये फाईल केले. त्यामध्ये त्यांनी पॅरा नंबर 2 मध्ये लिहिले की बेलेबल ऑफेन्समध्ये पिटिशनरच्या हजबंडला इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरने केलेल्या अटक कारवाईकरिता मी बिनशर्त माफी मागतो. त्यांना त्या प्रोबेशनरी ऑफिसरने सेक्शन 354A आणि 509 मध्ये अनावधानाने अटक केलेली होती. पोलिसांच्या ॲफिडेव्हिट इन रिप्लायमध्ये पुढे त्यांनी लिहिले की सदरची FIR तारदेव पोलीस स्टेशनला ट्रान्सफर केल्यानंतर या प्रकरणाचा तपास WPSI प्रियंका कदम यांच्याकडे सोपवण्यात आलेला होता व या अधिकाऱ्याने 7 जुलैला 41A चा नोटीस सुद्धा इश्यू केलेला होता. जरी आरोपी पोलीस स्टेशनला आला होता तरी सुद्धा त्याने पोलीस इन्व्हेस्टिगेशन करिता मोबाईल दिलेला नव्हता. त्यामुळे संबंधित इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरने अनवधानाने आरोपीला 17 जुलैला अरेस्ट केले. त्यात त्यांनी पुढे लिहिले की पिटिशनरच्या हजबंडला बेलेबल ऑफेन्समध्ये अरेस्ट करण्यात आल्याची माहिती मिळताच त्याची तात्काळ 18 जुलैला जामिनावरती सुटका करण्यात आली होती. मी पुन्हा एकदा बिनशर्त माफी मागतो आणि तारदेव पोलीस स्टेशनच्या ऑफिसर्सकडून कोणत्याही व्यक्तीला अरेस्ट करताना त्याचे फंडामेंटल राईट्सचे व्हायोलेशन होणार नाही याची हमी सुद्धा या पोलिसांनी दिली त्या ॲफिडेव्हिटमध्ये. त्यानंतर 2 आणखी ॲफिडेव्हिट्स अकबर पठाण DCP अकबर पठाण यांनी दाखल केले. यापैकी जे दुसरे ॲफिडेव्हिट होते ते नितीनला 7 रास्ता लॉकअपमध्ये केव्हा ठेवण्यात आले याबद्दल होते. यापैकी पहिले ॲफिडेव्हिट 21 ऑगस्ट 2023ला कोर्टामध्ये फाईल करण्यात आले. त्यामध्ये तारदेव पोलीस स्टेशन आणि 7 रास्ता लॉकअपच्या CCTV फुटेज बद्दलची इन्फॉर्मेशन दिलेली होती. तसेच त्यांनी त्यामध्ये म्हटले की तारदेव पोलीस स्टेशनला हा ऑफेन्स रजिस्टर्ड करण्यात आल्यानंतर लगेच त्याला पुढील इन्व्हेस्टिगेशन करण्याकरिता नागपाडा पोलीस स्टेशनला ट्रान्सफर करण्यात आलेले होते. तेथे या ऑफेन्सची इन्व्हेस्टिगेशन PI किरण चौगुले यांनी केली होती. याच ॲफिडेव्हिटमध्ये त्यांनी म्हटले की त्या चुकीच्या वागणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांविरुद्ध इन्क्वायरी सुरू करण्यात आलेली आहे. ही इन्क्वायरी असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस करत आहेत. त्यांनी पॅरा 6 मध्ये लिहिले की पिटिशनरच्या हजबंड विरुद्ध सेक्शन 107 ची कारवाई करण्यात आलेली नाही. त्यानंतर नितीनने त्याने दाखल केलेल्या ॲफिडेव्हिटमध्ये काही महत्त्वाचे मुद्दे एक्सप्लेन केले. त्यामध्ये तारदेव पोलीस स्टेशन ते 7 रास्ता लॉकअप पर्यंत त्याला कसा त्रास देण्यात आला याला एक्सप्लेन केले. त्याला फिजिकली आणि मेंटली कसे टॉर्चर केल्या गेले याबद्दलची पूर्ण इन्फॉर्मेशन त्यामध्ये त्याने एक्सप्लेन केली. तसेच त्याने पुढे ॲफिडेव्हिटमध्ये लिहिले की मलाड पोलीस स्टेशनमध्ये जी कंप्लेंट त्याच्याविरुद्ध फाईल करण्यात आलेली होती, कंप्लेनंटने मलाड पोलीस स्टेशनला 0 FIR रजिस्टर्ड केलेली होती. तसेच तारदेव पोलीस स्टेशनला नितीन, त्याची वाईफ आणि वकील गेल्यानंतर तेथील पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांना कशी ट्रीटमेंट दिली याबद्दल सुद्धा एक्सप्लेन केले. तसेच त्यांना FIR ची कॉपी सुद्धा देण्यात आलेली नव्हती आणि कोणत्याही कोर्टामध्ये ती FIR फाईल सुद्धा करण्यात आलेली नव्हती. FIR कोणत्या कोर्टामध्ये फाईल करण्यात आली याची चौकशी नितीनच्या वकिलांनी केली होती. जेव्हा त्याची वकील बेल देण्यासंबंधात बोलत होते तेव्हा त्या वकिलांचे सुद्धा पोलिसांनी काहीही ऐकले नव्हते. तेव्हा वकिलांनी आम्ही हायकोर्टामध्ये जाऊ असे म्हटले. तेव्हा त्या वकिलांवरच FIR दाखल करण्याची धमकी पोलिसांनी दिलेली होती. नितीनने त्याच्या ॲफिडेव्हिटमध्ये पुढे असेही लिहिले की तारदेव पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी त्यांना बेल्ट, अंगठी, पॉकेट, रुमाल व मोबाईल फोन हा वाईफला देण्यास सांगितले आणि त्याचे वैयक्तिक तपशील तयार केले. त्याचे फोटो काढले, त्याची T-शर्ट वर करण्यास सांगितले. शरीरावरती काही खुणा, टॅटू वगैरे आहेत का याची शहानिशा करण्यासाठी. त्यानंतर तारदेव पोलीस स्टेशनमधून त्यांना नायर हॉस्पिटलला नेण्यात आले. तेथे त्याची कोविड टेस्ट करण्यात आली आणि त्यानंतर त्याला 7 रास्ता लॉकअपमध्ये ठेवण्यात आले. त्याने पॅरा नंबर 39 मध्ये नमूद केले की त्या लॉकअपमध्ये तेथे प्रेझेंट असलेल्या अधिकाऱ्यांनी त्याला त्याचे कपडे काढण्यास सांगितले, त्याला न्यूड होण्यास भाग पाडले आणि नंतर त्याला अंडरवियर घालण्यास सांगितले. त्याला याबद्दल अतिशय लाजिरवाणे आणि अपमानास्पद वाटत होते. त्याला शरीरावरचे जानवे सुद्धा काढायला लावले. त्याने खूप विनवण्या केल्यानंतर त्याला त्याची पॅन्ट घालण्यास देण्यात आली, परंतु त्याला त्याची T-शर्ट मात्र देण्यात आली नाही. त्यामुळे त्याला त्या 7 रास्ता लॉकअपमध्ये खूप डास चावले. त्याला अन्न व पाण्याशिवाय एका कोपऱ्यामध्ये बसवलेले होते. जेव्हा त्याने पाणी मागितले तेव्हा त्याला पाणी देण्यात आले, परंतु ते पाणी पिण्यायोग्य नव्हते. त्याला सकाळी BP ची टॅबलेट घ्यायची आवश्यकता असते
याकरिता पोलिसांना त्यांनी रिक्वेस्ट केली तरी ते ऐकत नव्हते, परंतु वारंवार विनंत्या करण्यात आल्यानंतर त्याला बीपीची गोळी घेण्याची अनुमती देण्यात आली. नितीनने त्याच्या ॲफिडेव्हिटमध्ये अनेक गोष्टी कोर्टासमोर आणल्या. नितीनने पुढे लिहिले की अरेस्टच्या वेळी, डिटेन्शनच्या वेळी पोलीस बेल पॉसिबलच नाही असेच म्हणत होते. परंतु पिटिशनरच्या वाईफने लगेच हायकोर्टामध्ये धाव घेतली व रिट पिटिशन दाखल केली व त्या पिटिशनमध्ये तिने जे नमूद केले त्याबद्दल जर सांगायचे झाले तर तिचे या पिटिशनमध्ये म्हणणे होते की सदर ऑफेन्स हा बेलेबल असून सुद्धा तिच्या हजबंडला इल्लिगली अरेस्ट करण्यात आले, इल्लिगली डिटेन करून ठेवण्यात आले. तिचे हजबंड पोलिसांना पूर्णतः कोऑपरेट करून राहिले असताना सुद्धा त्यांना अरेस्ट करण्यात आले. ते बेल फर्निश करण्यास तयार असूनही त्यांना बेल दिली नाही पोलिसांनी, जाणीवपूर्वक पोलिसांनी बेल दिली नाही. त्यानंतर कोर्टाने म्हटले की पिटिशनर म्हणजे आरोपीची वाईफ ने लगेच दुसऱ्या दिवशी रिट पिटिशन कोर्टामध्ये फाईल केली. पोलीस कदाचित आरोपीला कित्येक दिवस लॉकअपमध्ये ठेवू शकले असते, परंतु पिटिशनर इमिजिएटली हायकोर्टामध्ये आल्या म्हणून तसे पोलीस करू शकले नाही. जरी पिटिशनरने तिच्या पिटिशनमध्ये प्रेयर केलेली नसली तरी सुद्धा पिटिशनरच्या हजबंडला कंपेन्सेशन देण्यात यावे, कारण पोलिसांनी केवळ कायद्याचेच व्हायलेशन केले नाही तर आर्टिकल 21 या फंडामेंटल राईट्सचे सुद्धा व्हायलेशन केलेले आहे. आर्टिकल 226 ची पिटिशन एंटरटेन करीत असताना नागरिकांच्या फंडामेंटल राईट्सचे व्हायलेशन जर झाले असेल तर याकरिता कोर्ट हेल्पलेस व पॉवरलेस नाही. तसेच पुढे हायकोर्टाने म्हटले की येथे केवळ कंपेन्सेशन देणेच पुरेसे नाही तर यामधील पोलीस अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई करणे आवश्यक आहे. आर्टिकल 21 चे व्हायलेशन करतेवेळी पोलिसांकडून फॅमिलीला सुद्धा त्रास देण्यात आलेला आहे. 7 जुलै 2023 ला FIR रजिस्टर्ड करण्यात आल्यानंतर 18 जुलैच्या सकाळी 11:30 वाजता सदर FIR संबंधित मॅजिस्ट्रेट पुढे फाईल करण्यात आलेली होती. परंतु त्याच दिवशी आमच्या पुढे हे मॅटर लिस्टेड होतं. व्यक्तीच्या अधिकारांचे संरक्षण करण्याची जबाबदारी स्टेटवर आहे आणि ते जर त्यांच्या पॉवरचा मिसयूज करतील तर त्याच्या परिणामाला सामोरं जावे लागेल. अशा अधिकाराविरुद्ध स्टेटने ऍक्शन घेतली पाहिजे. जे पोलीस अधिकारी या घटनेकरिता जबाबदार आहेत. येथे हेही स्पष्ट झाले की पोलिसांना एपेक्स कोर्टच्या जजमेंटचे तसेच बेल ग्रँट करण्यासंबंधात नॉलेज नाही. हायकोर्टाने पुढे सांगितले की सदर ऑफेन्स हा बेलेबल ऑफेन्स असताना पोलिसांनी सेक्शन 436 CRPC मध्ये बेल द्यायला पाहिजे होती. सिनियर पोलीस इन्स्पेक्टर विवेक शेंडे यांनी त्यांच्या ॲफिडेव्हिटमध्ये बिनशर्त माफी मागितलेली आहे. आम्ही त्यांची माफी ॲक्सेप्ट करतो आहे. यानंतर असे होऊ नये अशी ताकीद हायकोर्टाने दिली आणि हायकोर्टाने ऑर्डर केली की स्टेट गव्हर्नमेंटने पिटिशनरच्या हजबंडला आजपासून 6 हप्त्यामध्ये 2 लाख रुपये द्यावे. पोलीस कमिशनरने DCPच्या रँकच्या पोलीस ऑफिसरकडून तारदेव पोलीस स्टेशन तसेच 7 रास्ता लॉकअपच्या इन्सिडेंट बद्दल इन्क्वायरी करावी. या इन्क्वायरीमध्ये पिटिशनर तसेच तिच्या हजबंडचे सुद्धा म्हणणे ऐकण्यात यावे. ही इन्क्वायरी 8 हप्त्यामध्ये पूर्ण करावी. देण्यात आलेले कंपेन्सेशन इन्क्वायरी पूर्ण झाल्यानंतर या इल्लीगल डिटेन्शनमध्ये जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांच्या सॅलरीमधून ती रिकव्हर करण्यात यावी. या जजमेंटची कॉपी DGPला पाठवण्यात यावी असे डायरेक्शन हायकोर्टाने पोलिसांना दिले आणि पिटिशनरची पिटिशन अलाव केली. या जजमेंटची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईलच, परंतु सर्वांनाच लगेच हायकोर्टामध्ये जाणे शक्य नसते. तर अशा सिच्युएशनमध्ये तुम्ही SP साहेबांना ॲप्लिकेशन लिहून तसेच या जजमेंटची कॉपी सुद्धा त्यासोबत जोडून ती SP साहेबांना द्यावी व त्याची रिसिव्ड कॉपी आपल्याजवळ ठेवावी. त्याचबरोबर पोलीस कमिशनरला सुद्धा एक ॲप्लिकेशन आणि या जजमेंटची कॉपी तुम्ही देऊ शकता व त्या ॲप्लिकेशनची सुद्धा रिसिव्ड कॉपी तुम्ही स्वतःजवळ ठेवावी. परंतु त्यांनी जर तुमच्या ॲप्लिकेशनवरती कुठलीच ॲक्शन घेतली नाही तर तुम्ही मॅजिस्ट्रेट पुढे एक कंप्लेंट केस फाईल करू शकता. तसेच तुम्ही हायकोर्टामध्ये सुद्धा रीट पिटिशन फाईल करू शकता. SP किंवा कमिशनर तसेच मॅजिस्ट्रेट पुढे तुम्ही जी कंप्लेंट केस फाईल केलेली असेल त्याची रिसिव्ड कॉपी, त्याची सर्टिफाईड कॉपी मिळवून तुम्ही ती व्हिजिलन्स डिपार्टमेंटला पाठवणे आवश्यक आहे. तुमच्यासोबत तुमच्या नातेवाईकांसोबत झालेल्या अन्यायाविरुद्ध तुम्ही लढलेच पाहिजे. तुम्ही खचून जायचे कारण नाही, धैर्य ठेवणे आवश्यक आहे. चुकीच्या अधिकाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी तुम्ही हे करणे आवश्यक आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका, कॉमेंट करायला विसरू नका. थँक्यू सो मच. टेक केअर ऑफ युअरसेल्फ.